आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता हे सगळं ही मला शिकवणार नाही, तसं या पोरीला बरोबर जमतं आपल्याला धर्म संकटात कसं टाकायचं ते। ती भाषा येते तिला, हो ना? पण याआधी माझ्या घरातल्या धार्मिक कार्यक्रमात माझ्याकडून कधीच अडथळा आलेला नाहीये, यापुढे सुद्धा येणार नाही। ती चूक मी कधीच करणार नाही, म्हणून केवळ कर्तव्य म्हणून मी इथे थांबेन। तुमची इच्छा म्हणून नाही। सावली, सावली झालं का ग? चालू आहे बहिणा। सावली खरंच सॉरी, मी तुझी काहीच मदत करू शकत नाहीये, कारण नैवेद्याची जबाबदारी नवीन नवरीवर असते ना, आणि त्यात ताराला स्वयंपाक येतो की नाही मला काही अंदाज नाहीये। वहिनी, तुम्ही नका काळजी करू, तर इतकी वर्ष झाली तुम्ही हे स्वयंपाकघर सांभाळताय, आता ही जबाबदारी मला द्या। आणि हो, मी हे फक्त नैवेद्याचं नाही बोलते, मी एकूणच स्वयंपाकघराचं बोलते। मी करेन सगळं। बरं बाई, कर, सगळं कर। लागते का मला? तारा मॅडम, हे काय? काय कुठे काय? तुम्ही अजून आवरला नाहीयेत पूजेसाठी? जा आवरून घ्या। सावली, सावली ऐक ना, मी ना तुझ्यासाठी मेंदळे घराण्याची पारंपरिक साडी काढून ठेवली आहे, पूजेला प्लीज तीच नेसशील का ग? हो बहिणी, मी आलेच। तारा, कसा दिसतो? सोहम, माझी या घरात काय जागा आहे? एवढं काय झालं चिडायला? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मला सांग, माझी या घरात काही व्हॅल्यू आहे की नाही? तारा, शांत हो। तू या घरची सून आहेस आणि माझी सगळ्यात बेस्ट बायको आहेस। आहे ना तू? मग त्या अमृता वहिनींनी फक्त सावलीला साडी दिली, मला नाही दिली त्यांनी साडी। अगं त्यात काय एवढं? मी तुझा नवरा आहे की नाही, आणि तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी साडी आणलेली आहे। हे बघ, स्पेशल साडी। ही नकोय मला साडी। अमृता वहिनीने मेहनाई घराण्याची पारंपरिक साडी दिली आहे सावलीला। अरे त्या साडीची व्हॅल्यू आहे काहीतरी, मला नकोय। तारा ऐक, ती साडी जी आहे ना, ती अमृता वहिनीला तिच्या लग्नात मिळाली होती, तिच्याकडे स्पेअर असेल म्हणून तिने सावली वहिनीला दिली असेल। आणि तसंही सावली वहिनीचा मान या घरात तुझ्यापेक्षा मोठा आहे की नाही, मग तो तिला मिळणारच आहे। तारा,
हे काय आहे? तू अजून रेडी का नाही आहेस? वहिनी मला सांगा, तुमच्याकडे एखादी पारंपरिक साडी असेलच ना, मॉमने दिलेली, स्पेशली मानापानाची, पूजेला बसायला वापरतात ना ती. ओ ती साडी, त्याचं काय कौतुक आहे एवढं? मी ती एका डिझायनरला देऊन टाकली. आय एम ॲब्सल्युटली प्रॅक्टिकल. हे असं परंपरा जपण्याच्या नावाखाली मी जुन्या गोष्टी सांभाळून ठेवत नाही. पण वहिनी आता मी काय करू? मी पळून आले ना या घरात, माझ्याकडे ड्रेसेस साड्या नाही आहेत आता. आणि अमृता वहिनी तर अगं, त्या साड्यांचं कौतुक फक्त अमृता वहिनींनाच आहे. तिचं काय मनावर घेतेस एवढं? तारा, विचार कर, तू किती मोठी सिंगर आहेस, किती पॉप्युलर आहेस. त्या फालतू गोष्टींमध्ये कुठे अडकतेस? आणि मुळात तुला कोणी साडी दिली किंवा दिली नाही यावरून तुझा मान कमी जास्त होत नाही तारा. ऐश्वर्या वहिनी, आयुष्यात पहिल्यांदा मला तुझं म्हणणं पटलंय. तारा, मला असं वाटतं की आपल्याला जे मिळत नाही त्याचं वाईट मारून घ्यायचं नसतं. सिंपल. हे एक्झॅक्टली करेक्ट बोलतोय. चल आता रेडी हो. तू चल कामाला लाग. चल तिला रेडी होऊ दे. जा. काम झालं?